नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। आज आपण बनवतोय उपवासाचा डोसा आणि बटाट्याची चटणी। त्यासाठी आपण इथे आधी डोस्याचे पीठ भिजवून घेऊयात। इथे मी पाव वाटी साबुदाणा आणि त्याच वाटीने 2 वाटी भगर घेतली आहे। हा साबुदाणा आणि भगर आपल्याला एकत्र करून छान 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। आता हे मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला हे 4 ते 5 तासांसाठी भिजत ठेवायचे। आता आपण हे 4 ते 5 तासांसाठी भिजवून ठेवू। पाच तास आपलं मिश्रण छान भिजलं की आपल्याला हे वाटून घ्यायचे। आता आपण इथे मिक्सरला 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात। त्यामध्ये साबुदाणा आणि भगर टाकून घ्यायची आहे। आता हे आपल्याला मिक्सरला छान फिरवून घ्यायचे। आता आपले हे वाटण छान बारीक झाले। यामध्येच आपल्याला 3 ते 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि अर्धा उकडलेला बटाटा कुस्करून घालायचा आहे। आता परत एकदा पाणी टाकून आपल्याला हे छान मिक्सरला वाटून घ्यायचे। छान फाईन पेस्ट बनवून घ्यायची याची आपल्याला। आता अशाच पद्धतीने आपण बाकीचंही आपलं सगळं साबुदाणा आणि भगर मिक्सरला छान वाटून घेऊ। आता आपलं हे मिश्रण आपल्याला मीठ टाकून झाकून ठेवायचे। तोपर्यंत आपण उपवासाची बटाट्याची भाजी बनवून घेऊयात। इथे मी 2 चमचे तेलामध्ये शेंगदाणे तळून घेतेय। शेंगदाणे छान कडक तळून घ्यायचे। मीडियम गॅसवर शेंगदाणे कुरकुरीत होऊ द्यायचे। आता यामध्ये आपल्याला उकडून कापून घेतलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे। 2 मिनिटे बटाटा तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे। आता यामध्येच आपल्याला मिरची आणि शेंगदाण्याचा कूट मिक्सर मधून काढून घेतलेलं घालून घ्यायचे। मिरची आणि शेंगदाणे जाडसरच वाटून घ्यायचे, त्यामुळे ते भाजीमध्ये छान लागतात। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून हे छान परतून घ्यायचे। आता तयार झाली आहे आपली बटाट्याची उपवासाची भाजी। आपण इथे एक वाफ काढून घेऊ, म्हणजे मिरची आणि मीठ आपल्या बटाट्यामध्ये छान उतरेल। 1-2 मिनिटे वाफ काढून घेतल्यावर आपला बटाटा छान झालेला आहे। आता आपला बटाटा शिजलाय। आपण इथे आता उपवासाचे डोसे बनवून घेऊयात। आपलं पीठही छान भिजलं आहे। इथे तव्यावर आपण तेल टाकून घेतलंय। हा आपला नॉनस्टिक तवा नसून लोखंडी तवा आहे, त्यामुळे आपल्याला हे तेलाने छान ग्रीस करून घ्यायचे। यातच पाण्याचे शिंतोडे उडवून घ्यायचे आणि 2 चमचे पीठ टाकून आपल्याला हे छान हलवून घ्यायचे। चमच्यानेच आपल्याला याला डोस्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। आपल्याला हा डोसा दोन्ही बाजूने मीडियम गॅसवर छान भाजून घ्यायचा आहे। आपण डोसा पसरवला की त्यानंतर आपल्याला साइडने तेल टाकून घ्यायचे आणि मध्ये पण तेल टाकून घ्यायचे, त्यामुळे आपला डोसा छान होतो। आता हळूहळू आपला डोसा कडा सोडायला लागलाय।
आपण त्यावर झाकण ठेवून एक छोटीशी वाफ काढून घेऊ। आता साईडने तेल सोडून 2 मिनिटं तसंच ठेवू आणि आता आपला डोसा छान कडा सोडेल। आता उलट पलट करून आपल्याला हा डोसा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे। तांदळाच्या डोस्यापेक्षा आपल्याला भगरीचा डोसा थोडा जास्त वेळ भाजून घ्यायचा आहे। बटाटा कुस्करून टाकल्यामुळे आपला डोसा मऊसूत होतो, कडक होत नाही। आता आपला डोसा झालेला आहे। आपण असेच बाकीचेही डोसे बनवून घेऊयात। आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आपण हा डोसा दही खोबऱ्याच्या चटणी सोबतही खाऊ शकतो, बटाट्याच्या चटणी सोबतही खाऊ शकतो किंवा अजून आपण शेंगदाणा आणि हिरवी मिरचीची चटणी करून त्यासोबतही खाऊ शकतो।